नमस्कार, वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज मला 5 प्रकारच्या चटणीची ऑर्डर आली होती, तर त्यासाठी मी इथे कारळे भाजलेत। तर इथे मी जवसाची, शेंगदाण्याची, कढीपत्त्याची, तिळाची आणि कारळ्याची चटणी बनवणार आहे। तर त्यासाठी मी इथे कारळे भाजलेत। तर या भांड्यामध्ये मी रात्री चटणी बनवली होती आणि त्याच भांड्यामध्ये अजून मी शेंगदाण्याची चटणी बनवत आहे। तर सर्व चटण्या मला एक एक पाव करायच्या होत्या, तर त्यासाठी मी थोड्या जास्त पण बनवत आहे, कारण मला माझ्या अनुसाठी पण बनवायचे। तर इथे मी 2 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे आपल्याला इथे कमी गॅसवरती छान असे खमंग भाजून घ्यायचे। चवीनुसार मीठ घालायचं। आवडीनुसार इथे लाल तिखट घालूया। भरपूर असा गावरान लसूण घालायचा। गावरान लसणाने चव चटणीला खूप छान येते, तर इथे मी भरपूर असा लसूण घातलाय। आता आपल्याला हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचंय। तर बघू शकता अगदी खलबत्त्यात कुटल्यासारखी चटणी मस्त अशी झाली आणि कलर पण खूप सुंदर आलाय। आणि बघू शकता असा त्या चटणीचा गोळा बनतोय आणि असा गोळाच बनला पाहिजे, तर चटणी छान चविष्ट लागते आणि त्यासोबतच ही चटणी टिकते पण। तुम्ही जर जास्त प्रमाणात चटणी बनवली तर याचे असे गोळे पण करून ठेवू शकता। तर आता याच भांड्यामध्ये आपण दुसरी चटणी करून घेतोय। तर कारळ्याची चटणी बनवत आहे। कारळे कमी गॅसवरती छान असे खमंग भाजलेत। आता यामध्ये आपल्याला थंड झाल्यानंतर बारीक करून घ्यायचे, म्हणजे चटणी बनवायची। त्यासाठी मी यामध्ये मीठ घालते चवीनुसार। आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचंय। तर बघू शकता आपल्याला एवढ्या प्रमाणात बारीक करून घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण घालायचा, लाल तिखट आवडीनुसार घालायचं आणि परत आपल्याला मिक्सरला चालू बंद करत फिरवून घ्यायचंय। तर इथे आपली चटणी तयार झाली कारळ्याची। तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला थोडीशी जाडसर ठेवायची, म्हणजे याची चव छान लागते। बाउलमध्ये राहिलेली चटणी पण तशाच पद्धतीने मी करून घेते। आणि आता आपल्याला करायची आहे जवसाची चटणी। तर इथे मी जवस घेतलेत, कमी गॅसवरती छान असे खमंग भाजून घेतलेत। यामध्ये मीठ घालायचं, चवीनुसार तिखट घालायचं, आवडीनुसार लसूण घालायचा आणि आपल्याला हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचंय। तर इथे आपली जवसाची चटणी पण तयार झाली, बघू शकता। आता आपण कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे तीळ घेतलेत, डाळवं घेतलंय, खिसलेलं लाल असं छान भाजलेलं खोबरं लागणार आहे। तर इथे मी खोबरं भाजून घेतलंय। तर आता मी कढीपत्त्याची आणि तिळाची चटणी बनवून घेते आणि सर्व चटण्या झाल्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवते, बघू शकता। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। मी मसाले बिझनेस करत आहे। जर तुम्हाला मसाले घरी बनवणं किंवा चटण्या बनवणं शक्य होत नसेल तर स्क्रीनवरती नंबर दिलाय, त्यावरती व्हॉट्सअप किंवा कॉल करा। धन्यवाद।